नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून म्हणजेच YCMOU कडून गृहपाठाबद्दल एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. जर या मुदतवाढीबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घ्यायची असेल तर पुढची काही मिनिटं लक्ष देऊ नये का? ही जी घोषणा आहे ती थेट नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानेच जारी केलेली आहे. त्यामुळे ही माहिती 100% खरी आणि अधिकृत आहे, याबद्दल मनात कोणतीही शंका ठेवू नका. अनेकांना गृहपाठ सादर करण्याच्या अंतिम तारखेची चिंता लागून राहिली असेल, नाही का? जर असं असेल तर आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. एक खूप दिलासादायक बातमी आहे. आणि ती चांगली बातमी ही आहे की विद्यापीठाने गृहपाठ सादर करण्यासाठी आता अधिकृतपणे मुदतवाढ जाहीर केलेली आहे. हो, बरोबर ऐकलं. आपल्याला आता थोडा जास्त वेळ मिळालेला आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण थेट बघूया की या नवीन सूचनेमध्ये नेमकं काय काय सांगितलं आहे. आपण ज्या मुदतवाढीबद्दल बोलतोय ते 15 डिसेंबर 2025 रोजी आलेल्या परिपत्रक क्रमांक 63 वर आधारित आहे. म्हणजेच ही माहिती पूर्णपणे ऑफिशियल आणि विश्वासार्ह आहे. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. नवीन तारखा काय आहेत? विद्यार्थी, समन्वयक आणि तपासनीस या सगळ्यांसाठी नेमकं काय वेळापत्रक आहे ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. बरं, तर हे नवीन वेळापत्रक नीट समजून घेऊया. सगळ्यात पहिलं, विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ अपलोड करण्याची शेवटची तारीख आता आहे 25 डिसेंबर 2025. त्यानंतर समन्वयकांना पडताळणी करण्यासाठी 28 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आणि शेवटी तपासणीसांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत गृहपाठ तपासून पूर्ण करायचे आहेत. या तारखा लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पण या तारखा पाळणं इतकं आवश्यक का आहे? आणि समजा जर मुदत चुकलीच तर त्याचे परिणाम काय होतील? चला हेही जाणून घेऊया. आता ही गोष्ट जरा गांभीर्याने घ्यायला हवी. परिपत्रकात अगदी स्पष्टपणे लिहिलं आहे की जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीत गृहपाठ अपलोड करणार नाहीत त्यांना त्या विषयात ॲब्सेंट म्हणजेच गैरहजर दाखवलं जाईल. हा नियम खूपच कडक आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की जर गैरहजर म्हणून नोंद झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही विद्यार्थ्यांची स्वतःची असेल. त्यामुळे आता दिलेली मुदत पाळणं अत्यंत गरजेचं आहे. पण ही जबाबदारी फक्त विद्यार्थ्यांचीच नाहीये. अभ्यास केंद्रांनाही कडक सूचना देण्यात आल्या आहेत. समन्वयकांनी हे गृहपाठ वेळेवर तपासून घ्यायचे आहेत जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही असं परिपत्रकात स्पष्टपणे म्हटलेलं आहे. ठीक आहे, पण समजा गृहपाठ अपलोड करताना काही तांत्रिक अडचण आलीच तर मग मदत कुठे आणि कशी मिळेल? चला त्यासाठीचे संपर्क तपशील पाहूया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. गृहपाठ फक्त आणि फक्त विद्यापीठाच्या अधिकृत पोर्टलवरच अपलोड करायचे आहेत. त्याची लिंक स्क्रीनवर दिलेली आहे. दुसरीकडे कुठेही पाठवू नका. आणि ही सगळी प्रक्रिया आणखी सोपी व्हावी म्हणून याच पोर्टलवर विद्यार्थी, अभ्यास केंद्र आणि तपासणीस या तिघांसाठीही स्वतंत्र युजर गाईड्स उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केल्यास नक्कीच मदत होईल. तरीही काही तांत्रिक अडचण आलीच तर अजिबात घाबरू नका. थेट संपर्क साधण्यासाठी हे हेल्पलाईन नंबर्स दिलेले आहेत. हे क्रमांक सेव्ह करून ठेवा. आणि जर फोनवर बोलणं शक्य नसेल तर मदतीसाठी एक ईमेल ID सुद्धा देण्यात आलेला आहे. यावर आपली समस्या सविस्तर लिहून पाठवता येईल. तर मग आता ही जी अतिरिक्त मुदत मिळालेली आहे तिचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, बरोबर ना? चला आपला गृहपाठ वेळेच्या आत सादर करूया आणि एकदम निश्चिंत होऊया. हे परिपत्रक स्वतः परीक्षा नियंत्रकांनी जारी केलेलं आहे. त्यामुळे या तारखा अंतिम समजाव्यात. आशा आहे की या माहितीमुळे सगळ्यांच्या मनातील शंका दूर झाल्या असतील. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.